शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची हॉटेल ताज लँड्समध्ये बैठक। एकनाथ शिंदे साधणार आमदारांसोबत संवाद। सेनेच्या गटनेत्यांचीही थोड्याच वेळात होणार निवड। सीएम आणि दोन्ही डीसीएम मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा। उद्या दिल्लीत सत्ता स्थापनेबाबत बैठक। दिल्लीतील बैठकीनंतर सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला येणार वेग। लाडक्या बहिणींनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांचं केलं औक्षण। बहीण लाडकी विरोधकांना धडकी। मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर थेट निशाणा। येत्या 2 ते 3 दिवसात सरकार स्थापनेची शक्यता कमी। मुख्यमंत्री पद आणि मंत्रिमंडळासंदर्भात महायुतीचं बैठक सत्र सुरूच राहणार। सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे राष्ट्रवादीचे संकेत। फडणवीसांच्या नावाला विरोध नाही। भुजबळांचं विधान तर तिन्ही पक्ष मिळवून ठरवू, हे प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। निकाल लागल्यानंतर सुद्धा एखादा घरी वाचता असतात। ही काही घरी वाचणार नाही। शरद पवारांनी फेटाळल्या निवृत्तीच्या चर्चा। मी घरी बसणार नाही, पुढच्या निवडणुका आणखी जोमाने लढू, पवारांना निर्धार। बटंगेच्या नाऱ्यामुळे ध्रुवीकरण झालं। योगी आदित्यनाथ यांच्या विधानावर पवारांचा थेट निशाणा। महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला। विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांची जळजळीत प्रतिक्रिया। पुण्यात दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्ट विरोधात राष्ट्रवादीची निदर्शनं। काही तरुण खुलेआम दारू पार्टी करत असल्याचा आरोप।